मुडदूस हा आजार कशा मुडदूस विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल विटॅमिन ए विटॅमिन ए काय हो ना डोळ्यासाठी. विटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड विटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन ए रातंधळेपणा. विटॅमिन सी स्कर्वी. विटॅमिन बी व्हेरी विटॅमिन सी डी मुडदूस लहान बाळ मुडदूस हाडे ठिसूळ होतात. प्रौढ व्यक्तीमध्ये अस्थि मृदू हाडे ठिसूळून कमजोर होतात. विटॅमिन डी फक्त प्राण्यात आढळते. डी जीवनसत्व फक्त प्राण्यात आढळते. विटॅमिन डी फक्त प्राण्यात. एडिस इजिप्टी या डासाची मादी. एडिस इजिप्टी डेंग्यू. 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 डेंग्यू विचार एडिस इजिप्टी डासांच्या चावाद्वारे लोकांवर डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका या प्रचार करणारे डास दिवसा चावतात. डेंग्यू, चिकनगुनिया, झिका. डेंग्यू, चिकनगुनिया, झिका. डेंग्यू, चिकनगुनिया, झिका. एडिस इजिप्टी डेंग्यू, चिकनगुनिया, झिका. डेंग्यू, चिकनगुनिया, झिका. डेंग्यू, चिकनगुनिया, झिका दिवसा चावतात. डेंग्यू, चिकनगुनिया, झिका. एडिस इजिप्टी डेंग्यू, चिकनगुनिया, झिका. डास जेव्हा विषाणूच्या लागण झाल्यास व्यक्तीला चावतात तेव्हा त्यांना संसर्ग होतो. संक्रमित डास चावण्याद्वारे इतर लोकांमध्ये विषाणू व्हायरस पसरू शकतो. मलेरिया एनाफिलस. मलेरिया. ॲडिस इजिप्टी मलेरिया एनाफिलस. ॲडिस इजिप्टी झिका. डेंग्यू, चिकनगुनिया चिकनगुनिया, डेंग्यू, झिका. CDZ. मधुमेह इन्सुलिन संसर्ग आहे. मधुमेह संसर्ग आजार नाही आहे. मधुमेह हा रोग होण्याचे कोणते कारण नाही. अनुवांशिक, अतिलठ्ठपणा आणि मानसिक ताण. बरोबर आहे. मानसिक ताण. संसर्ग नाही रे बाबा, संसर्ग नाही आहे. मधुमेहासारखे संसर्गजन्य आजार नाही. मधुमेह मेलिटस एकतर इन्सुलिन एकाग्रता कमी झाल्यामुळे किंवा इन्सुलिनचा प्रतिकार केल्यामुळे होतो. डायबिटीज वगैरे मधुमेहाचे प्रकार. मधुमेह मेलिटिस आणि मधुमेह इंडिपिडस. खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही. संसर्गजन्य कर्करोग हा संसर्गजन्य रोग कोणते? क्षयरोग, नायटा आणि घटसर्प. क्षयरोग, नायटा आणि कर्करोग हा काय? संसर्गजन्य रोगाची काही उदाहरणे. पटकी, विषम ज्वर, यकृताचा दाह, कावीळ संसर्गजन्य. कावीळ आहे. क्षयरोग आहे. नायटा घटसर्प. कावीळ, क्षय, नायटा, घटसर्प. क्षयरोग म्हणजे TB होते. हिवताप, मच्छर. COVID-19, ASDT. गैरसंसर्गजन्य रोग हे तुमच्या शरीरात बिघडलेले कार्य किंवा आजारामुळे होतात आणि ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होऊ शकत नाही, म्हणजे संसर्गजन्य नसतात. संसर्गजन्य रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? रक्ताला ल्युकेमिया. रक्ताच्या कर्करोग ल्युकेमिया. ल्युकेमिया. ब्लड कॅन्सर को ल्युकेमिया बोलते. ल्युकेमिया ब्लड कॅन्सर आहे. ॲनाफिलस हे मलेरिया. ॲनाफिलस नावाच्या मलेरिया होते. आणि ॲडिस इजिप्टी चिकनगुनिया, डेंग्यू, झिका. CDZ. चिकनगुनिया, डेंग्यू, झिका. स्लीपिंग सिकनेस, चेस्ते माशी, काला आजार, हत्तीपाय, ल्युकस डासमध्ये. हत्तीपाय, ल्युकेमिया ब्लडमुळे होतो. ब्लड कॅन्सर बोलते सुद्धा. हत्तीपाय, ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया, मलेरिया, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम वायवॅक्स. अन्न विषबाधेला जबाबदार जीवाणू कोणता? अन्न विषबाधेला क्लॉस्ट्रिडिया. अन्न विषबाधेला क्लॉस्ट्रिडिया म्हणतात. अन्नविषबाधेला अन्नबाधेला. खालीलपैकी विषाणूमुळे होणारा व्हायरस कोणता? गोवर हा व्हायरस आहे. गोवर व्हायरस.
गोवर व्हायरस आहे, गोवर व्हायरस आहे. टीबी हे संसर्गजन्य आहे, संसर्गजन्य टीबी आहे. एक से दूसरे को मिळता आहे, संसर्गजन्य एक से दूसरे को मिळता आहे. टीबी, घटसर्प, विषमच्छर, विषमज्वर. गोवर हा रोग व्हायरस आहे, गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. प्रसार हवेतून होतो, परिणाम त्वचेवर, लक्षणे दूषित पाण्यापासून पसरणारा रोग कोणता? कावीळ. दूषित पाण्यामुळे कावीळ होतो आणि हा यकृतमध्ये होतो. यकृत, कावीळ, पित्तरस. SARS-CoV-2 व्हायरस आहे. सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम व्हायरस आहे. SARS व्हायरस आहे. SARS-CoV-2 यालाच COVID-19 असे म्हणतात. SARS-CoV याला हा कोरोनाच्या नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. SARSची लक्षणे चक्कर येणे वगैरे नाही का. SARS सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. खालील कोणता विषाणूजन्य आजार नाही? व्हायरस कोणता आहे? क्षयरोग हा व्हायरस नाही आहे. व्हायरस हा व्हायरस नाही आहे. पोलिओ व्हायरस आहे. COVID-19 व्हायरस. स्वाईन फ्लू बी व्हायरस आहे. क्षयरोग व्हायरस नाही आहे. क्षयरोग हा व्हायरस नाही आहे. विषाणूजन्य व्हायरस एड्स, कोरोना, डेंग्यू, सार्स, कावीळ, गालफुगी. जीवाणू क्षय, टायफॉईड, कॉलेरा, प्लेग आणि बुरशी, हत्ती पाय त्वचेचे ना, ल्युकस म्हणतात त्याला, हत्ती रोग, हत्ती आजार. खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्शुलिनच्या कमी मात्रेचे मधुमेह इन्सुलिन. कावीळ यकृतमध्ये होतो. हिमोफिलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबवता आजार. हा कुठल्या जीवनसत्वाचा? व्हिटॅमिन के. क्लोटिंग होत आहे. ब्लड जो आहे फटाफट स्राव होतो. हिमोफिलिया व्हिटॅमिन के को हिमोफिलिया होते. व्हिटॅमिन के व्हिटॅमिन केला हिमोफिलिया. झिका व्हायरस आहे. झिका व्हायरस डासाच्या चाव्यातून होते. एडिस इजिप्टी. चिकनगुनिया, डेंग्यू, झिका. झिका व्हायरस हा एडिस डासामार्फत संक्रमित होणाऱ्या बाळांमध्ये स्पिना विफिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या आहारामध्ये असते? फॉलिक ॲसिड. होणाऱ्या बाळामध्ये स्पिना विफिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या आम्लाचा डोस घ्यावा लागते? फॉलिक ॲसिड लेना पडता है. खायच्या मिठात काय द्रव्य मिसळले असते ज्यामध्ये गलगंड आयोडीन. रेबीज लुईस पाश्चरने कोलेरा आणि पाश्चरायझेशन. लुईस पाश्चर, एडवर्ड जेन्नर काउपॉक्स मग एडवर्ड जेन्नर देवीची लस म्हणते याला. रॉबर्ट कॉक टीबी. हापकिन ट्रम्प अमिनो ॲसिड. दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी त्यांची पुण्याची जागतिक रेबीज दिन म्हणून केले. 28 सप्टेंबर. लिझा व्हायरस कोणता रोग होतो? लिझा व्हायरस जो रेबीज में कौनता वायरस निकलता? लिझा. LYSSL लिज़ा. रेबीज जब होता है तो लिज़ा वायरस निकलता है. लिज़ा वायरस उसमें अंदर लिज़ा वायरस रहता है. लिज़ा वायरस रहता. खाली भाई कोणता आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही. कोणता ते कोणता? एडिस इजिप्टी में होता चिकनगुनिया, डेंग्यू आणि झिका. चिकनगुनिया, डेंग्यू, गुनिया आणि मलेरिया. एनाफिलस नावाच्या मलेरिया होतो. टायफॉइड नहीं होता भाई, टायफॉइड अलग है. वही वो तो दो जब पता है तो तीसरा अपने आप निकल जाता, ख़त्म काम. रातनडे जीवनसत्व ए. इसको क्या है? रेटिनॉल बनता है. जीवनसत्व डी कैल्सीफेरॉल. विटामिन सी एस्कॉर्बिक एसिड. विटामिन डी मूळदूस. विटामिन सी स्कर्वी. विटामिन ए रातनडेपणा. जीवनसत्व बी बेरी. विटामिन बी बेरी होती. विटामिन ए से रातनडेपणा. विटामिन सी स्कर्वी. डी मूळदूस व डी को कॅल्सिफेरॉल. विटामिन सी एस्कॉर्बिक ॲसिड याचे रेटिनॉल म्हणतात. कुष्ठरोगाला कोणत्या नावाने कुष्ठरोग? हॅन्सन विकार.
कुष्ठरोगला हॅन्सन विकार, कुष्ठरोग हॅन्सन विकार 30 जानेवारी, महात्मा गांधी को मोड़ा दिया था 30 जानेवारी। उसको डेप्सॉन औषध कोणती है, डेप्सॉन देते, डेप्सॉन दवाई देते, इसमें डेप्सॉन दवाई देते, जब जिसको कुष्ठ रोग होता है उसको डेप्सॉन दवाई देते। खालील पैकी लेप्रोसी भी बोलते हैं इसको। खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे संक्रमित होतो, वायरस में कोणता होत नाही, वायरसमुळे होत नाही, मलेरिया वायरसमुळे होत नाही, मलेरिया डासेस चावल्यामुळे होतो, मलेरिया डासेस चावल्यामुळे होतो ना। ॲनोफिलिस नावाचे डायबिटीज, ॲनोफिलिस नावाचे AM बोलतो ना, सकाळी उठतात AM, ॲनोफिलिस हे होते, ॲनोफिलिस नावाची मलेरिया होते, ॲनोफिलिस नावाच्या डासाच्यामुळे मलेरिया हा रोग होतो। व्हिटॅमिन A रातनड्यामध्ये, व्हिटॅमिन C स्कर्वी, हाडाच्या टिश्यूमध्ये व्हिटॅमिन D। हवा बंद डब्यातील खाद्यपदार्थातून कोणता व्हायरस वाढण्याची बुरशी असते ना शक्यता असते, क्लोस्ट्रिडियम बोलते इसको, क्लोस्ट्रिडियम। हवा बंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते, क्लोस्ट्रिडियम। उसमें कोणता होता है, क्लोस्ट्रिडियम असते, क्लोस्ट्रिडियम। हवा बंद डब्यातील खाद्यपदार्थ क्लोस्ट्रिडियम असते। या जीवनसत्वाच्या अभावी त्वचा रोग, रातनडेपणा, व्हिटॅमिन A, रातनडेपणा, त्वचा रोग, डोळ्याचे विकार होते, व्हिटॅमिन A से होता। व्हिटॅमिन C स्कर्वी, व्हिटॅमिन C से स्कर्वी होता है। विटामिन डी मूडदूस, विटामिन बी बेरी। कुष्ठरोग होता है त्वचेला कुष्ठरोग होता है, त्वचा रोग। हॅन्सेन विकार सुद्धा म्हणतात। डेप्सॉन दवाई आहे 30 जानेवारी हा दिवस म्हणतो। कुष्ठरोग, हॅन्सेन विकार, बाबा आमटे। कारक मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे जीवाणू, लक्षणे सांधेदुखी, तळहळवत, पाया सुजणे, रक्त येणे, काय चेतस उपचार, डेप्सॉन दवाई आहे। जागतिक कुष्ठ 30 जानेवारी। RT-PCR, कोरोना, पॉलिमर्स चेन रिॲक्शन, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टिव्ह पॉलिमर्स चेन रिॲक्शन कोरोनाशी संबंधित आहे। प्रसार कोरोना RNA आहे, रिऑक्सिन रायबोन्यूक्लिक ॲसिड, त्यास SARS-CoV-2 असे सुद्धा म्हणतात। कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुतनिक। खालीलपैकी कोणता आजार व्हायरसमुळे होतो, कावीळ हा आजार व्हायरसमुळे होतो, कावीळ हा व्हायरसमुळे होतो, कावीळ हा विषाणूजन्य आजाराचा समूह आहे, कावीळ हा व्हायरसमुळे होतो। कावीळ ह्याला होतं ना, कावीळ म्हणजे हेपॅटायटिस बी ला पांढरा कावीळ असे म्हणतात, पांढरा कावीळ, हेपॅटायटिस बी ला पांढरा कावीळ असं म्हणतात। जिससे बहुत भाई उसको पंडू बोलते यही है भाई, हेपॅटायटिस बी को कोरोना व्हायरस होता। कोरोना व्हायरस हे वास्तविक विषाणूकूळ आहे, कोरोना हे विषाणूकूळ आहे, हे काय आहे, विषाणूकूळ आहे। RNA आहे ना। कोविड-19 SARS-CoV-2 कोविड-19ला SARS-CoV-2 म्हणतात, SARS-CoV-2 असे म्हणतात। RT-PCR येते। नेत्रभिंग, मोतीबिंदू, अपारदर्शक होणारा डोळ्यांचे विकार होणार, नेत्रभिंग मोतीबिंदू, कर्करोग, ऑन्कोलॉजिस्ट, कर्करोग हा वर कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात, ऑन्कोलॉजिस्ट। कर्करोग ऑन्कोलॉजिस्ट। कार्डिओलॉजी हृदयाचे, नेफ्रोलॉजी किडनीसाठी, न्यूरोलॉजी मेंदू त्वचा। कावीळ हा व्हायरस हा यकृतमध्ये होतो। पित्तरस वगैरे ना। खालील कोणता आजार संसर्गजन्य आहे, गोवर हा संसर्गजन्य, गोवर संसर्गजन्य आहे, गोवर संसर्गजन्य आहे। MMR लस आहे, गोवरला MMR लस आहे गोवरसाठी, गोवरला MMR लस आहे। कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांच्या त्वचा विकार होतो, लंपी व्हायरस।
लंपी व्हायरस जो आहे ना कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार जनावरांना लंपी व्हायरस ॲनिमिया या आजारात रक्ताचे खालील कोणत्या घटकाचा तुरवटा असतो? एनीमिया में आयरन, विटामिन B12, फॉलिक एसिड, सर्व विटामिन B12, आयरन, फॉलिक एसिड एनीमिया में सब कुछ होता है. एनीमिया पंडुरोग म्हणतात. अशक्तपणा, थकवा येते. H3N8 H3N8 बर्ड फ्लू 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 H1N1 स्वाइन फ्लू H1N1 स्वाइन फ्लू H3N8 बर्ड फ्लू H3N8 ब्लड फ्लू H3N8 ब्लड फ्लू H3N8 बर्ड फ्लू H3N8 बर्ड फ्लू. डॉट क्षयरोग क्षयरोग आहे. डॉटसाठी क्षयरोग आहे. क्षयरोग होते. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस BCG वॅक्सिन म्हणतात त्याला. चिकनगुनिया एडिस इजिप्टी चिकनगुनिया डेंग्यू झिका वायरस आहे ना भाई. वायरस ही फैलेगा ना दूसरे तरफ सारा वायरस हो रहा है. वायरस H1N1 स्वाइन फ्लू H3N8 मलेरिया बर्ड फ्लू H3N8 बर्ड फ्लू. लंपी वायरस गाय में होता है. लंपी ये गाय में होता है. बहुत चलता है अभी, बहुत चला था. हाइड्रोफोबिया रेबीज, जब रेबीज होता है तब हाइड्रोफोबिया होता है. हाइड्रोफोबिया होता है. ठीक है. रेबीज होता है. स्वाइन फ्लू H1N1 H3N8 बर्ड फ्लू H3N8 बर्ड फ्लू H1N1 स्वाइन फ्लू. कर्करोग को ऑन्कोलॉजिस्ट कर्करोग ऑन्कोलॉजिस्ट याला ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे गोवर संसर्ग गोवर व्हायरस संसर्गामुळे होतो. गोवर हा आजार खालील कशाच्या संसर्गामुळे होतो? गोवर व्हायरस आहे. गोवर हा व्हायरस आहे. गोवरवर MMR. रंग, आंधळेपणा, विटामिन ए, रेड अँड ग्रीन दिखता नाही. विटामिन ए रेड अँड ग्रीन दिखता नाही आहे. ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही. दूरची गोष्ट मायोपिया. दूरची वस्तू पाहते म्हणजे जवळची मायोपिया. मग निगेटिव्ह में लगता है इसको. मायोपिया निगड दृष्टपटाला खालीपैकी कोणत्या विषाणूजन्य आजार नाही? HIV, डेंग्यू आहे. मलेरिया व्हायरस नाही आहे. मग ॲडिस इजिप्टी नाही. ॲनाफिलस नावाच्या डायबिटीने मलेरिया होतो. पटकी हा रोग व्हायब्रियो कॉलेरी पटकी वायद्रियो कॉलेरी पटकी पटकी हा रोग व्हायब्रियो कॉलेरीमुळे होतो. या डासामार्फत डेंग्यू होतो. डेंग्यू ॲनाफिलिस एडिस इजिप्टी चिकनगुनिया डेंग्यू झिका ॲनाफिलिस AM ॲनाफिलिस नावाचे मलेरिया होतो. ॲडिस इजिप्टी म्युकरमायकोसिस हा बुरशी आहे. म्युकरमायकोसिस बुरशी आहे. रेबीज या आजारात दिवसांत रोग बीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. 10 दिन के बाद रेबीज 10 दिन के बाद में काम शुरू कर देता है. 10 दिन के बाद काम शुरू रेबीज जो है 10 दिन के बाद काम शुरू कर देता है. रेबीज वायरस जो है 10 दिन के बाद काम शुरू कर देता है. रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्यांची तपासणी करणे त्यास खालीलपैकी काय म्हणतात? बायोप्सी. रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास बायोप्सी म्हणतात. सॅल्ब्युटामॉल हा औषध कोणत्या आजार बरं करण्यासाठी आहे? सॅल्ब्युटामॉल दमा. अच्छा, जिसको दमा आता का नहीं? सॅल्ब्युटामॉल दमा. सॅल्ब्युटामॉल दमा. ठीक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात? थॉम्ब्रोसिस.
थॉम्ब्रोसिस गुठळ्या निर्माण रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होतात. थॉम्ब्रोसिस म्हणतात. थॉम्ब्रोसिस ग्वायटर आयोडीन ग्वायटर गलगंड आयोडीन. सो कोविड-19 विषाणू कोविड-19 व्हायरस होता. SARS-CoV-2 बोलते. SARS-CoV-2 RT-PCR ग्लुकोमिया डोळ्यात होते. हा रोग कोणत्या ग्लुकोमिया डोळ्यात होते. ग्लुकोमिया डोळ्याला होते. या आजारामध्ये दृष्टी ग्लुकोमिया रातनिळेपणा विटॅमिन ए रातनिळेपणा विटॅमिन ए रातनिळेपणा विटॅमिन डी मूळदूस हृदयविकारासाठी झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन देतं. ॲस्पिरिन हृदयविकार ॲस्पिरिन देते. हृदयविकार नाही आल्यामुळे ॲस्पिरिन देते. ॲस्पिरिन विटॅमिन डी मूळदूस डॉट क्षयरोग म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट देते उसको. विटामिन बी बेरी बस खत्म कर. 1 शॉट बना. विटामिन बी बेरी मधुमेह इंसुलिन शर्करा बस मधुमेह इंसुलिन शर्करा. क्षयरोग रक्तक्षय हिमोग्लोबिन कमी होणे रक्तक्षय आहे तर हिमोग्लोबिन बस रक्तक्षय हिमोग्लोबिन कमी होणे चिकनगुनिया खायचं होता. एक एडिस इजिप्टी में चिकनगुनिया डेंगू झिका एनाफिलिस नावाचे मलेरिया एनाफिलिस नावाचं एडिस इजिप्टी बस खत्म बस फटाफट काम. एडिप्सी आहारात आयरन की कमी से एनीमिया होते. एनीमिया के पेशेंट बहुत आते हैं. आयरन की कमी से एनीमिया होते. क्षयरोग TB वायरस है जीवाणु है. क्षयरोग TB हा जीवाणू आहे. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्लोसिस हा जीवाणू आहे. क्षयरोग जीवाणू आहे. डॉट्स उपचार आहे. BCG लस देते. ठीक आहे. खालीपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही. कोविशिल्ड कोवॅक्सिन फायझर बी आहे. टिटॅनस नाही आहे. टिटॅनस काय केली जाते भाई. टिटॅनस धनुर्वात खालीपैकी कोणता विसंगत पर्याय आहे. टिटॅनस धनुर्वात आहे. अबे भाई तो मलेरिया डेंगू टिटॅनस धनुर्वात आहे भाई. प्लेग और धनुर्वात में फरक आहे ना. तो भाई प्रश्न रद्द केला आहे. मलेरिया आदिजीवी प्लेग जीवाणू आहे. धनुर्वात जीवाणू आहे. डेंग्यू व्हायरस आहे. डेंग्यू विषाणू आहे. प्रश्न रद्द झालेला आहे. मोस्ट टाइम पे मलेरिया प्लेग धनुर्वात डेंग्यू प्रश्न रद्द हा रद्द झाला आएंगा नहीं. सीधी बात है हटाते उसका. विटामिन सी सिक्कल सेल भाई कोयत्याचा आकार. सिक्कल सेल एनीमिया आयरन की कमी से होता है. सिक्कल सेल एनीमिया कोयत्याचा आकार सिक्कल सेल एनीमिया कोयत्याचा आकार. कावीळ यकृतमध्ये होतो. हेपॅटायटिस बी कावीळ बनतो. हेपॅटायटिस बी कावीळ यकृत. हेपॅटायटिस बी कावीळ यकृत. श्वसनाचे विकार म्हणजे वायू प्रदूषण. भाई जब श्वसन करेंगे तो वायू चाहिए ना. वायू प्रदूषण. रक्त आहे तर ल्युकेमिया. रक्ताच्या याला ल्युकेमिया से म्हणतात. रक्ताच्या कर्करोग ल्युकेमिया. भाई रक्ताच्या कर्करोग की 4 वेळा आहे. रक्ताच्या कर्करोग ल्युकेमिया और ल्युकेमिया रक्ताच्या कर्करोग ल्युकेमिया. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे मुख्यतः काय असतात. जो पथरी होगी बोलते. पथरी में कॅल्शियम ऑक्सलेट होता. अच्छा कॅल्शियम ऑक्सलेट जो आपण बोलतो ना मूत्रपिंडात काय म्हणतो. कॅल्शियम ऑक्सलेट या अभावामुळे पेलाग्रा नायसिनमुळे पेलाग्रा आयोडीन गलगंड होते.
पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या अवयवावर मज्जास्थंथीवर म्हणजे पोलिओमुळे मज्जास्थंथी म्हणजे जो आतडे वगैरे राहतात हे नाही का हाडे राहतात, मज्जास्थंथी म्हणजे हाडे होते. विटॅमिन डी मूळदूस. मलेरिया होते ॲनाफिलस नावाची डास. ॲनाफिलस नावाची डास आहेत ना, ॲनाफिलस नावाची डास कोणत्या औषधावर वापर केला जातो? ॲनाफिलस नावाची डास मलेरियावर क्विनाईन. ॲनाफिलस नावाची डास क्विनाईन वापरतात. क्विनाईन वापरतात. HIV ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस HIV. डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? डेंग्यू डासामुळे रोगाचा प्रसार होतो. डेंग्यू विषाणूमुळे आजाराचा प्रसार एडिस इजिप्टी डास चालल्याने होतो. एडिस इजिप्टी बाई क्वेश्चन अर्धवट दिला आहे. एडिस इजिप्टीने होतो. ठीक आहे. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्ताच्या हृदयरोग वाढतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने गलगंड आयोडीन बस खतम काम. बीसीजी क्षयरोग बस खतम काम. क्षयरोग. मधुमेह इन्सुलिन संसर्गजन्य नाही. मधुमेह संसर्गजन्य नाही. क्षय घटसर्प गोवर संसर्गजन्य. क्षय घटसर्प गोवर संसर्गजन्य. मधुमेह नाही. बीसीजी देख लिया अपन ने. क्षयरोग. रक्तातील हिमोग्लोबिनने ॲनेमिया प्रमाण कमी झाल्यास ॲनेमिया होते. पंडुरोग. हत्तीरोग. क्यूलेक्स. हत्तीबाई क्यूलेक्स. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनेमिया होतो. रक्तक्षय म्हणजे ॲनेमिया. रक्तक्षयाला ॲनेमिया असे म्हणतात. रक्तक्षय म्हणजे ॲनेमिया असे होतात. पुढीलपैकी कोणता आजार डासामुळे फैलत आहे? डासामुळे डेंग्यू होता है. एड्स तो ये नहीं है. हत्तीरोग भी होता है. मलेरिया. हत्तीरोग कैसे होता है? क्यूलेक्स. हत्तीरोग क्यूलेक्स. हत्तीरोग क्यूलेक्स. H1N1 स्वाइन फ्लू आणि H3N8 बर्ड फ्लू. मधुमेह इंसुलिन बहुत बार आहे रे भाई. मधुमेह इंसुलिन. कावीळ संसर्गजन्य आहे. यकृतमध्ये पित्तरस म्हणजे बाईल ज्यूस साठवतो. खालीलपैकी कशामुळे मलेरिया जो ॲनाफिलस नावाची डास मलेरिया ॲनाफिलस डासाची मादी मलेरिया होते. ॲनाफिलस नावाची डास मलेरिया म्हणजे हिवताप. अबे मलेरियालाच हिवताप म्हणते रे भाई. मलेरिया हिवताप. मलेरिया हिवताप. प्लाझ्मोडियम वायवॅक्स. पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग. खाली कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही? पाण्यामार्फत कोलेरा, टायफॉईड, मलेरिया होतं. पोलिओ नाही फैलता. पोलिओ फैलत नाही. मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर भाई लिव्हर से मज्जासंस्था कशावर परिणाम होतात? मज्जासंस्थावर. मादक पदार्थ घेतल्यास मज्जासंस्थावर होतं. मादक पदार्थ घेतल्यास मज्जासंस्थावर परिणाम होतो. मादक पदार्थ. हत्तीरोग मच्छर चावल्यामुळे होतो. हत्तीरोग जो आहे मच्छर चावल्यामुळे होतो. क्यूलेक्स मच्छर चावल्यामुळे होतो. हत्तीरोग क्यूलेक्स मच्छर चावल्यामुळे होतो. पेशींचे अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? पेशींचे अनियंत्रित आणि अशंचनामुळे कर्करोग होतो. अच्छा, कर्करोग. पेशींचे अनियंत्रित. अच्छा भाई बहुत इसमें से पडते. अनियंत्रित विभाजन शरीराच्या कोणत्या भागात? खालीलपैकी कुठला रोग संसर्गजन्य आहे? क्षयरोग संसर्गजन्य आहे. टीबी संसर्गजन्य आहे. खालीलपैकी कोणता व्हायरस रोग नाही? जीवाणूमुळे रोग होत नाही. पोलिओ हा जीवाणूमुळे होत नाही. दैनंदिन आहारात फॉस्फरसची त्रुटीमुळे वाढ खुंटणे.
वाढ नाही वाढत. फॉस्फरसच्या कारणामुळे वाढ होत नाही. फॉस्फरसची कमीने जीवनसत्व अभावी होणाऱ्या आजारांमध्ये चुकीचे जीवनसत्व राहतात. विटॅमिन डी बेरी विटॅमिन सी स्कर्वी विटॅमिन डी हे चुकीचं आहे. यगुर्टमध्ये कावीळ होते. विटॅमिन डी मुडदूस विटॅमिन डी मुडदूस होते. कोणत्या विषाणूच्या झपाट्याने होत असलेल्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने वर्ल्ड हेल्थ 1 फरवरी 2016ला ब्राझीलसह अन्य देशांमध्ये आणीबाणी घोषित केली. झिका व्हायरस ॲडिस इजिप्टी काय CD/Z झिका व्हायरस, डेंग्यू आणि चिकनगुनिया 2014 से 19 इबोला बहुत चला है ना. 2020 में कोविड-19, अभी 22 में मंकी पॉक्स आ गया. पहले स्वाइन फ्लू बहुत चला, फिर पोलिओ आया. लसीकरणानंतर वॅक्सिनेशन शरीरामध्ये तयार होतात काय? अँटीबॉडीज तयार होतात. शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. खालीलपैकी कोणत्या लसीमुळे अभ्रक व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येते? BCG लस, BCG वॅक्सिन क्षयरोग BCG वॅक्सिन येते. कोरोना वायरस हे RNA था. राइबोन्यूक्लिक एसिड का कोरोना वायरस जो है RNA था. अल्झायमर मेंदूमध्ये होते. भूलने की बीमारी अल्झायमर रोग हा मेंदूचा आजार आहे. मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो व कालांतराने गंभीर होतो. लक्षणे स्मरणशक्ती नष्ट होते. अल्झायमरना मेंदूमुळे होतो. हिमोफिलिया अनुवांशिक रोग. हिमोफिलिया अनुवांशिक रोग आहे. घटसर्प म्हणजे स्मॉल पॉक्स होते. ॲस्कॉरियासिस कुर्मी आहे. ॲस्कॉरियासिस कुर्मी या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह, इन्सुलिन स्वादुपिंड, तंबाखूमुळे कर्करोग होतो. खतम काम. जीवनसत्व विटॅमिन ए रातनरेपणा, विटॅमिन बी बेरी, विटॅमिन सी स्कर्वी, विटॅमिन ए चुकीचं आहे. विटॅमिन ईचे वांजपणा येते. विटॅमिन ई वांजपणा. विटॅमिन B12 ॲनिमिया. मधुमेहकरिता मधुमेह इन्सुलिन HbA1c ही दवाई आहे. HbA1c. महाराष्ट्रात नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीन गलगंड. राऊस सार्कोमा कर्करोग. राऊस सारसोमा व्हायरस कर्करोग. सिरोसिस यकृत. गोवर विरिओला. गोइटर, थायराइड, गलगंड आयोडीन से होता है. आयोडीन. गोवर गलगंड आयोडीन है ना. नहीं, गलगंड आयोडीन है. ठीक आहे. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्याला काय म्हणतात? ॲनोफिलस डासाची मादी. महत्त्वाची भूमिका असते ॲनोफिलस डासाची मादी. ॲनोफिलस नावाची डासी. ॲनोफिलस डासाची मादी ॲनोफिलस डासाची मादी. हत्ती रोग काय आहे? मेटाझोआ. हत्तीरोग मेटाझोआ. हत्तीरोग हा मेटाझोआ आहे. झिका व्हायरस आहे. कुष्ठरोग जीवाणू. लेप्रॉसी हॅन्सेन विकार सुद्धा म्हणतात त्याला. खालीलपैकी कोणता रोग आईवडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या प्राप्त होतो? सिकल सेल एनिमिया अनुवांशिक रोग है. माँ बाप से मिलते रहता है उसको. कर्करोग जीवाणू है भाई. 2 बार है कर्करोग पेशीची अनियंत्रित विभाजन.
कर्करोग पेशीची अनियंत्रित विभाजन. कर्करोग म्हणजे पेशीची अनियंत्रित विभाजन. कुष्ठरोग आणि कुष्ठरोग जीवाणू आहे. कुष्ठरोग जीवाणू कुष्ठरोग जीवाणू कुष्ठरोग जीवाणू कुष्ठरोग जीवाणू कुष्ठरोग जीवाणू आहे. कुष्ठरोग जीवाणू कुष्ठरोग जीवाणू कुष्ठरोग जीवाणू. हत्तीपाय फायलेरियासिस फायलेरियासिस हत्तीरोग फायलेरियासिस हत्तीरोग फायलेरियासिस हत्तीरोग फायलेरियासिस. हिवताप म्हणजे मलेरिया हिवताप म्हणजे मलेरिया. कोलेराला पटकी म्हणतात. हत्तीरोग काय डब्ल्यू बॅनक्रॉप्टी हत्तीरोग डब्ल्यू बॅनक्रॉप्टी. हत्तीरोग कशामुळे होतो? डब्ल्यू बॅन CROPT आहे. डब्ल्यू बॅनक्रॉप्टी हत्तीरोग हत्तीरोग डब्ल्यू बॅनक्रॉप्टी हत्तीरोग डब्ल्यू बॅनक्रॉप्टी. आणि क्युलेक्स डासाची मादी मेनिंजायटिस मेंदू व मुरुदंड. स्पायनल कॉर्ड मेनिंजायटिस मेंदू व मुरुदंड. मेंदू प्लस मुरुदंड मेंदू मुरुदंड मेनिंजायटिस मेंदू मुरुदंड मेंदू मुरुदंड मेनिंजायटिस. खालील कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत? टीबी का जो आहे क्षयरोग हवेमार्फत होतो. खाकला डॉट्स हा उपचार त्याच्यामध्ये 1992 खालील कोणता रोग हा हवेमार्फत पसरणारा आहे? गोवर हा हवेमार्फत पसरतो. टीबी हा हवेमार्फत पसरतो हा ना. टीबी हा हवेमार्फत पसरतो. टीबी हे क्षयरोग टीबी को क्षयरोग बोलते. हवेमार्फत पसरतो. दूषित पाण्यात कोलेरा होते. दूषित पाण्यामुळे कोलेरा होते. इबोला व्हायरस आहे. इबोलाच्या मनुष्यात शिरकाव लागण झाल्यासाठी प्राणी संसर्ग होतो. मात्र पाण्यात पुढीलपैकी कोणता समावेश नाही? मच्छर से होता नहीं. इबोला व्हायरस जो आहे चिंपांजी वटवाघूळ माकडेकडून होतो. माकड्याला होतं पण हे मच्छर से होता नहीं. इबोला व्हायरस जो मच्छर से होता नहीं है. चिंपांजी वटवाघूळ माकडे. देवीची लस ॲडवर्ड जेन्नर. MTD मल्टी ड्रग थेरेपी कुष्ठरोग के लिए. जिसको कुष्ठरोग होता है कुष्ठरोग के लिए मल्टी ड्रग थेरेपी. जिसको कुष्ठरोग हो गया मल्टी ड्रग थेरेपी. लेप्रोसी बोलते हैं. कुष्ठरोग के लिए मल्टी ड्रग थेरेपी कुष्ठरोग मल्टी ड्रग थेरेपी कुष्ठरोग. कार्शियोकर हा रोग लहान मुलांमध्ये कशाच्या कमीमुळे? कार्शियोकर प्रोटीन से होता है. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे टीबी होता है. टीबी क्षयरोग. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे क्षयरोग होते. BCG वैक्सीन टीबी वाले को दिया जाता है. BCG वैक्सीन टीबी रोग के लिए दिया जाता है. तंत्रज्ञान खालीलपैकी कोणती नवीनीकरण ऊर्जा नाही? नवीनीकरण ऊर्जा नाही म्हणते. सौर ऊर्जा वायू ऊर्जा भूपती. नवीनीकरण ऊर्जा नाही म्हणते. न्यूक्लिअर फ्युजन नवीनीकरणीय ऊर्जा नाही म्हणते. न्यूक्लियर फ्यूजन नवीनीकरण ऊर्जा नहीं है. बापरे. न्यूक्लियर फ्यूजन नवीनीकरणीय ऊर्जा नहीं है मुझे समझा नहीं भाई. मेरे को अभी उसको पढ़ लेता मैं एक बार. क्या नहीं समझा तो. न्यूक्लियर फ्यूजन नहीं बोलते ना भाई. नवीनीकरण ऊर्जा में सौर ऊर्जा पवन ऊर्जा सूर्यप्रकाश वारा पाऊस भरती ओटी लाल आणि भू उष्णिक उष्णता यांसारखं. युरेका आर्किमिडीस अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती? विक्रम साराभाई. जो इनको स्पार्क की कमेटी 1961 में बनी थी वो इनको स्पार्क की बनी थी. विक्रम साराभाई. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च. ते केरळ राज्यात तिरुवनंतपुरम येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरमधून भारतातील पहिले संशोधन रॉकेट प्रक्षेपित केले. भारतातील अंतराळ कार्यक्रम जनक विक्रम साराभाई. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय फेब्रुवारी. डॉक्टर CV वेंकटरमन. चंद्रशेखर वेंकटरमन. 1930 में उनको नोबेल प्राइज़ मिला था. 28 फरवरी राष्ट्रीय विज्ञान दिवस. 11 में राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन. ते राष्ट्रीय अंतराळ दिन. भारताचे चंद्रयान 3 चंद्रावर उतरले होते 23 ऑगस्टला. 10 नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिन. 2048 KB म्हणजे 2 MB. हो तो मेरे को समजता रे भाई. क्या KB MB GB TB PBB आता. ढगापासून कृत्रिम पाऊस उसको क्लाउड सीडिंग बोलते. ढगापासून क्लाउड सीडिंग. सिल्वर आयोडाइड क्लाउड सीडिंग जो भी बहुत बार किया था. ढगापासून कृत्रिम भाई ये तो बहुत इंपॉर्टेंट है. अभी उसने दिल्ली ने किया था क्लाउड सीडिंग.
सिल्व्हर आयोडाईट, सिल्व्हर आयोडाईट, सिल्व्हर आयोडाईट, सिल्व्हर आयोडाईट किंवा शुष्क बर्फ विमानाच्या सहाय्याने पसरवतात, त्यातून सिल्व्हर आयोडाईट करते. थुंबा इक्विटी राष्ट्रकेंद्र केरळमध्ये बस खतम काम. समुद्राची खोली आहे सोनार तंत्रज्ञान, सोनार टेक्नॉलॉजी वापरते. समुद्राची खोली सोलार तंत्रज्ञान, सोलार तंत्रज्ञान, सोनार, सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता, हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता, हायग्रोमीटर, हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता, हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता, हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता, हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता, केजी मीटर क्यूब, केजी एम की पावर 3, केजी मीटर क्यूब, हायग्रोमीटर. रडार, रडार रेडिओ, रडार रेडिओ में काम होता है. रडार यंत्रणा कोणत्या लहरींना वापरतात, रेडिओ में वापरतात. तर रडार. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर बेंगलोर इस्रोचे मुख्यालय आहे. भारताच्या आकाशात सोडणारे पहिले कृत्रिम कोणती उपग्रह, आर्यभट्ट 1975, 19 एप्रिल 1975. इसरो अंतरिक्ष संस्थेशी संबंधित है, केरल में है, बेंगलोर, ये बेंगलोर कर्नाटका. 15 अगस्त 1969. अभी विक्रम साराभाई थे उसके फाउंडर, विक्रम साराभाई. अग्नि त्रिशूल डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अग्नि त्रिशूल पृथ्वी आकाश तसेच नाग या अग्निबाणाची निर्मिती कोणत्या संशोधन नेतृत्वाखाली झाली. अग्नि त्रिशूल पृथ्वी आकाश डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इग्नायटेड माइंड्स इंडिया 2020 है ना. द विंग्स ऑफ फायर वगैरे पुस्तक लिहिलेली आहे. पुस्तक लिहिलं. खालील कोणते सुपरसॉनिक क्षेपणास्त्र भारताने जगात सर्वप्रथम विकसित केले. ब्रह्मोस, ब्रह्मोस मिसाइल सुपरसॉनिक है, मार्क 5 की स्पीड से आगे जाते हो. भारताचे पहिले उपग्रह 1975 में 19 अप्रैल 1975 में आर्यभट्ट के नाम से छोड़ने आया था इसरो है. सब 90 बेंगलोर कृत्रिम उपग्रह भारतीय सेवेसाठी आर्यभट्ट 19 एप्रिल 1975. आर्यभट्ट हे थोर गणितज्ञ होते. भारतात 1969 मध्ये खालील कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडला. थुंबा इक्विटी लॉन्च सेंटर केरळ. खालीलपैकी अग्नि 4 टेसी थॉमस, शेखनाजी फंगल टेसी थॉमस. द काय मिसाईल वुमन ऑफ इंडिया डॉक्टर टेसी थॉमस, डॉक्टर टेसी थॉमस, डॉक्टर टेसी थॉमस, डॉक्टर टेसी थॉमस. हे भारताने विकसित केलेले रणगाड्याविरोधी आहे. नाग टँक आहे. नाग नाम से टँक आता अँटी टँक. विद्यावाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाचा. विद्यावाहिनी इनसॅट 1V, इनसॅट 1B, इनसॅट 1B, इनसॅट 1B, इनसॅट 1B. इनसॅट उपग्रह विषुववृत्तीय लंबवर्तुळाकार, विषुववृत्तीय लंबवर्तुळाकार, विषुववृत्तीय लंबवर्तुळाकार. PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि GSLV येते. जाऊ दे. नाग हे रणगाड आहे. नाग हे रणगाड आहे. तुर्भे मुंबई येथे असणाऱ्या अणुभट्टीच्या खालील भट्टीचा समावेश होत नाही. मर्जिना गलत दिया हो है ना. झारलीना सायरस पौर्णिमा मर्जिना नहीं है. मिसाइल मैन ऑफ इंडिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मिसाइल वुमन ऑफ इंडिया डॉक्टर टेसी थॉमस. 15 अक्टूबर 1931 में जन्म हुआ था रामेश्वर तमिलनाडु में. 27 जुलाई में 2015 में 27 जुलाई 2015 शिलोंग में मर गए. भारत रत्न मिला है मेरे भाई को डॉक्टर APJ कलाम को, डॉक्टर टेसी थॉमस. मिसाइल वुमन ऑफ इंडिया डॉक्टर APJ कलाम. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबई तुर्भे में. 3 जनवरी 1954. अप्सरा 1956 में आहे. नासाच्या अटलांटिस 28 मोहिमेत 6 महिन्यापासून अधिक काळ औषध राहणे बसत राहणे भाई व ती सुनीता विल्यम ती खतम काम. नासाच्या अटलांटिस 28 मोहिमेत 6 महिन्यापासून अधिक काळ अवकाशात वास्तव्य करून भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेने नवविक्रम प्रस्थापित केला आहे. सुनीता विल्यम. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिला मानव कोणता. नील आर्मस्ट्रॉंग. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण. नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग. युरी गागरिन है कौन फिर. नील आर्मस्ट्रॉंग अमेरिकन अंतराळ होता. नासाचे अपोलो 11 हे अंतराळ 20 जुलै 1960 रोजी चंद्रावर उतरले. चंद्रावर पाऊल ठेवणारा जागतिक पहिला मानव. चंद्रयान पहली मोजम 22 अक्टूबर 2016, 21 और 23 में बनी थी. 22 अक्टूबर 22 जुलाई, जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर जुलाई में हुआ था. 14 जुलाई. सुनीता विल्यम अंतराळवीर. सुनीता विल्यम अंतराळवीर आहे. जगातील पहिला अंतराळवीर युरी गागरिन. पण पैर किसने रखा था भाई. नील आर्मस्ट्रॉन्ग ने पैर रखा था. यूरी गागरिन सिर्फ जाके वापस आ गया था. यूरी गागरिन जाके वापस आया अंतराळ. और हो गया
और नील आर्मस्ट्रॉन्ग जाके एक पैर रख के वापस आ गया। फिर राकेश शर्मा भारत का पहला है। औष्णिक विद्युत थर्मल पावर प्लांट, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन स्थापना 1975, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन स्थापना 1975 या ठिकाणी झाली। अभी जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, ते बायोटेक्नॉलॉजी, चार्ल्स डार्विन, सक्षम तोच टिकेल, बाई बरोबर, बडी तो कानबडी, सक्षम तोच टिकेल, उत्क्रांतीवादी सिद्धांत चार्ल्स डार्विन, द ओरिजिन ऑफ स्पीशीज, चार्ल्स डार्विन की ओरिजिन ऑफ स्पीशीज है। उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामध्ये त्या जीवाने केलेले प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो, म्हणजेच इंद्रियांचा वापर न वापराचा सिद्धांत कोणी म्हटला? इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत कोणी काढला? जीन वाशिष्ठ लेमार्क, जीन वाशिष्ठ लेमार्क, जीन वाशिष्ठ लेमार्क. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राचे किती 23 गुणसूत्राच्या जोडीसह एकूण 46 असतात. वंश ओळखण्यासाठी खालील कशाचा उपयोग होतो? वंश ओळखण्यासाठी डीएनएचा वापर होतो. डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये XY असतात? पुरुषांमध्ये XY असतात. 23 जोड्या XY असतात. त्यामध्ये किती XY असतात? XY. DNA, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. फर्स्ट नंबर इज करेक्ट आन्सर, डीऑक्सीरायबोस न्यूक्लिक ॲसिड. अपत्याची लिंग निश्चिती कोणा वडिलांकडून होते? XY रहता ना उसमें, इसीलिए. खालीलपैकी कोणती जोडी गुणसूत्राची जोडी पुरुषामध्ये आढळते? XY आढळते. XY पुरुषामध्ये आढळते. जीवशास्त्र, उत्क्रांतीवादी सिद्धांत चार्ल्स डार्विनमध्येच विचारले. द ओरिजिन ऑफ स्पीशीज, चार्ल्स डार्विन. सर्वायवल ऑफ फिटेस्ट, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा कृत्रिम म्हणजे उत्क्रांती म्हणतात. सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा कृत्रिम बदल म्हणजे उत्क्रांती आणि अचानक होणारा बदल म्हणजे क्रांती असं म्हणतात. आधुनिक जैवतंत्रज्ञान रेणू पातळीवर कार्य करते. जो रेणू पातळीवर आहे ना, अभी रेणू पातळीवर काम करते. आधुनिक तंत्रज्ञान रेणू पातळीवर काम करते. फिनिश.